नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? मजेतच असायला हवं आणि मस्त असं चमचमीत झणझणीत गोडाधोडाचं खात राहायलाच हवं. मी कांचन ब्लॉग्समध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. काल मी बनवली होती मस्त अशी आमची सोलापूरची फेमस अशी पाटवडी, किंवा त्याला तुम्ही असं थापीवडी पण म्हणू शकता. ते थापून करतात मग त्याला थापीवडी असं म्हणतात. चला तर मग त्याची रेसिपी बघूया. इथे मी एक बाउल असं बेसन पीठ घेतलेलं आहे. त्यासाठी लागणारी हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. जास्त तिखटवाल्या पण नाहीत आणि कमी तिखटवाल्या पण नाहीत. 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडासा ओवा आणि इथं मी फक्त मिक्सरला फिरवलेलं खोबरं आहे. तुम्ही खिसून पण घेऊ शकता आणि माझ्याकडे रेडीमेड होतं म्हणून मी तेल घेतलं. आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जे आपल्या मिरच्या, आधी मी खोबरं बारीक करून घेतलं, नंतर त्याच भांड्यामध्ये हिरव्या मिरच्या, लसूण आणि ओवा घालून मिक्सरला फिरवून घेतलं. आता कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये थोडीशी जिरी घातली आणि जी आपण मिरची बारीक वाटून घेतली होती ती घालायची. मिरची चांगली तेलावरती परतून घ्यायची, कच्ची अजिबात नाही राहिली पाहिजे, नाही तर मग खाताना तिखट लागू शकते. एक 4-5 मिनटं मिरची चांगली तेलावर परतून घ्यायची, म्हणजे मिरची चांगली आपली शिजली जाईल. थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घालायची आणि खूप छान चव येते. नंतर थोडंसं खोबरं घातलं मी. खोबरं नाही घातलं तरी चालतं, पण छान लागतं मध्ये मध्ये, त्यामुळे घालायचं. नंतर चिमूटभर हळद घातली. 1 टीस्पून घातलेली आहे हळद मी. जवळजवळ थोडीशी कमी वाटली म्हणून थोडी वरतून अजून घालते. मिक्स करून घेतली आणि 1 ग्लास पाणी ओतलं. मीठ घातलं आणि एक चांगली उकळी येऊ द्यायची. मीठ घातल्यानंतर तर जोपर्यंत आपली पाण्याला उकळी येते तोपर्यंत ह्या बेसनात पाणी घालून एक त्याचं असं बॅटर बनवून घ्यायचं. जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. ह्या पद्धतीने मी बॅटर बनवलेलं आहे. आता पाण्याला आपल्या उकळी आलेली आहे. बॅटर त्याच्यामध्ये सोडून घ्यायचं आणि बॅटर सोडल्या पटकन मिक्स करून घ्यायचं, नाही तर त्याच्या गाठी होऊ शकतात आणि मग एक चिखलाचा गोळा बसू शकतो. मस्त तसं मिक्स करून घेतलेलं आहे. पाणी बघू शकता 2 मिनिटात पाणी सगळं आपलं आटलेलं आहे. मग परत एकदा पळीने असं सगळीकडे मिक्स करून घ्यायचं. चांगलं हटून घ्यायचं, नाहीतर मग त्याच्यात गाठी राहू शकतात. आता ताट ठेवून एक 15 मिनटं स्लो फ्लेमवरती, एकदम स्लो फ्लेमवरती त्याला वाफ काढून घ्यायची. 15 मिनटानंतर बघू शकता आपलं पीठ चांगलं व्यवस्थित शिजलेलं आहे, कच्चं अजिबात नाही. आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आणि आपलं जे पीठ आहे वड्याचं ते त्याच्यावरती सोडायचं. गरम असतानाच करायचं, थंड झालं तर वड्या अजिबात करता येणार नाहीत. तर मिक्स करून घ्यायचं थोडं पहिल्यांदा पळीने मिक्स करायचं. थोडं सगळीकडे पसरवून घ्यायचं. नंतर हाताने थोडं पाण्याचा हात लावून सगळीकडे पसरवून घ्यायचं, म्हणजे थापून घ्यायचं. म्हणूनच ह्याला थापीवडी म्हणतात आमच्या इकडे. मिक्स करून घेतलं, बघू शकता सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे बॅटर. वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि सुकं खोबरं घालायचं आणि थोडं हाताने परत एकदा थापून घ्यायचं, म्हणजे खोबरं व्यवस्थित त्याला चिटकेल. जास्त नाही, हलक्या हाताने थोडं प्रेस करायचं आणि थंड व्हायला ठेवून द्यायचं. आता आपल्याला याची रस्सा भाजी पण करायची. आता त्याच कढईत काय करायचं, 1 चमचा पाणी वतायचं, 1 ग्लास पाणी वतायचं आणि जे वरचं आहे ते फक्त काढून घ्यायचं. जे करपलेला भाग आहे तो अजिबात नाही काढायचा, फक्त वरचं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्या रश्श्याला खूप छान चव येते. 5 मिनिटांनी बघू शकता, गरम पाणी घातल्यानंतर 5 मिनिटांनी बघू शकता जे वरचं आहे वड्याचं जे पीठ आहे ते निघालेलं आहे. करपलेलं अजिबात नाही घ्यायचं, नाही तर मग भाजीला करपट वास येतो. चला तर मग रश्श्याची तयारी करूया. आता इथे मी खोबरं घेतलेलं आहे. एक तवा गरम केला, त्याच्यावरती असे खोबऱ्याचे काप घातले. नंतर कांदा पण घातलेला आहे. जास्त बारीक नाही, जास्त मोठाही नाही. 4-5 मिनटं हे भाजून घ्यायचं, चांगलं भाजून घ्यायचं. हे जवळजवळ काळं होईपर्यंत आपण भाजून घेणार आहोत.
बघू शकता आपलं कांदा आणि खोबरं चांगलं भाजलेलं आहे. जेवढं तुम्ही छान भाजाल तेवढी भाजीला याची टेस्ट येते. तुम्ही जर कांचन ब्लॉग्स चॅनलला नवीन असाल तर शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आता त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या घालून मिक्सरला फिरून घ्यायचं. पाणी अजिबात घालायचं नाही, त्याने भाजीचा कलरही बदलतो आणि सगळीकडे शिंतोड उडतात. तर एका टोपामध्ये तेल गरम केलं, त्याच्यात जिरी घातली. जिरी चांगली तडतडली की अद्रक लसूण कोथिंबीरीची पेस्ट घातली. ती चांगली तेलावरती पसरवून घेतली. नंतर जे आपण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं. ते पण असं सगळीकडे मिक्स करायचं. चांगलं वाटणाला तेल सुटालं की कांदा लसूण मसाला घालायचा, तो पण तेलावर परतून घ्यायचा. नंतर चवीपुरतं लाल तिखट घालायचं, ते पण चांगलं तेलावरती परतून घ्यायचं. थोडंसं वड्याचंच पाणी घालून मी तो मसाला शिजवून घेते 1-2 मिनटं. आता जे सगळं पाणी आहे वड्याचं, गरम पाणी घालायचं, थंड पाणी अजिबात नाही घालायचं, ते घालून घेते. बघू शकता किती छान तर्री आलेली आहे. आपली भाजी चांगली शिजलेली आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकलं, मी चवीपुरतं मीठ घातलं. आता वड्याचं पीठ थंड झाले ते आपण कट करून घेऊया. उलटण्यानं किंवा असं चाकूच्या साहाय्यानं कट करायच्या. नंतर ताट फिरवून दुसऱ्या बाजूने पण मी कट करून घेते. तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये तुम्ही कट करू शकता. बघू शकता किती छान झालेल्या आहेत वड्या आपल्या. एकदम पटकन अशी निघाली, खूप छान झाली वडी. भाजीला काय ऑप्शन नसेल की आम्ही लोक हीच भाजी बनवतो. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा, घरच्यांना खूप आवडेल. ही शक्यतो भाकरीसोबत खा, चपाती किंवा भातासोबत एवढी छान नाही लागत. ज्वारीची भाकरी, ही वडी आणि याचा रस्सा आणि एकदम फोडलेला कांदा म्हणजे आहा, आमच्या सोलापूरकरांचं फेवरेट जेवण हे. चला तर सर्व करूया. एका प्लेटमध्ये मी 2 वड्या ठेवल्या, त्याच्यामध्ये रस्सा घातला. साईडनी पण 4-5 वड्या ठेवलेल्या आहेत आणि सोबत ज्वारीची गरमागरम भाकरी आणि फोडलेला कांदा. तयार झाली आपली पाटोडी. भाजीला काय नसेल तर हा एक उत्तम ऑप्शन आहे. घरच्यांना नक्की आवडेल. काहीतरी वेगळा प्रकार म्हणून बनवा. कशी वाटली रेसिपी कमेंट करून सांगा आणि जाता चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.